विधिमंडळातील आमचे जुने ज्येष्ठ सहकारी आदरणीय जयंतबाईंच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित आजचा कार्यक्रम, या कार्यक्रमाला ज्यांनी शुभेच्छा दिल्या ते आमचे विधिमंडळातले सहकारी नारायण पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताई काकी, सुरेश कैरेजी, शंकररावजी म्हात्रे साहेब, काकाजी ठाकूर, गौतमजी पाटील, सुरेशजी घरत, शिवानी जंगम, मानसीताई म्हात्रे, नृपाल पाटील, चित्रलेखा पाटील आणि जमलेले भाईंच्यावर प्रेम करणारे आणि सत्ता असो आणि नसो तरी देखील भाईंना मानणारे आपण सर्वजण सहकारी. मला 8-10 दिवसापूर्वी निरोप आला होता, भाईंचा वाढदिवस आहे आणि यावं. मी म्हणलं नक्की येतो, कारण की या कर्तृत्वान कुटुंबानं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विकासामध्ये मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या कुटुंबाच्या माध्यमातून भाईंनी ज्याचा उल्लेख गौतमरावनी केला, हा वारसा पुढे घेऊन जायचं काम भाई त्या ठिकाणी करतायत. आणि अशा एका कर्तृत्वान नेतृत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना भविष्य काळात देखील अशा लोकांच्यामुळे महाराष्ट्र घडला हे देखील समजणं आजच्या पिढीला या ठिकाणी गरजेचं आहे. कारण की भाईंना मी 2004 साली आमदार झालो, त्यापासून गेले अनेक वर्ष ओळखतोय. आणि लहानपणी DY साहेबांच्यामुळं त्यांचं असणारं नातं, मीनाक्षीताई आणि त्या दोघांचं दादांच्या बरोबर वडिलांच्या बरोबर असणारं नातं, या सगळ्या नात्यातून एक घरगुती संबंध माझे लहानपणापासून भाईंच्या बरोबर राहिलेले आहेत. आणि म्हणून आज एका कर्तृत्वान महाराष्ट्राच्या नेत्याला सलाम करत असताना या नेतृत्वानं फक्त आपलं नेतृत्व या जिल्ह्यापुरतं मर्यादित न ठेवता महाराष्ट्रभर नेण्याचं काम प्रामुख्यानं आपल्या हयातीत या ठिकाणी केलं, आयुष्यभर त्या ठिकाणी केलं. आज सुद्धा ते कोल्हापूरला आले तर 5-50-100 माणसं त्यांच्या अवतीभोवती असतात. आज सुद्धा अशी परिस्थिती आम्ही नेहमी या ठिकाणी बघतो. राजकारणामध्ये विचारांना चालणाऱ्यांची संख्या दुर्दैवानं आज कमी होत चाललेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये भाई आपला तंबू घट्टपणे धरून या ठिकाणी राहतात, याचा अभिमान आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला निश्चितपणे या ठिकाणी. कारण की चित्रलेखाताई म्हणल्या तसं नाश्त्याला असणारा माणूस दुपारी जेवायला असेल का नाही गॅरंटी नाही, चहाला भेटणारा माणूस रात्री जेवायला असेल का नाही गॅरंटी नाही, अशी अवस्था राजकारणाची झालेली आहे. परंतु या राजकारणाच्या सगळ्या खिचडीमध्ये आज सुद्धा वैचारिक पकड कायमपणे ठेवून, विचाराची पकड कायमपणे ठेवून, आणि ज्या विचारानं मी राजकारणामध्ये आलेलो आहे, ज्या विचारानं सामान्य माणसाचा आवाज बनण्याचं काम मी या ठिकाणी घेतोय, ती भूमिका ठेवून भाई आणि त्यांचे सर्व सहकारी सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये काम करताना या ठिकाणी दिसत आहेत. मला आठवतंय 2018चा किसान मोर्चा भाई आपल्या माध्यमातून या ठिकाणी या राज्यामध्ये झाला. मला वाटतं 18 सालीच ना. आणि कर्जमाफीचा विषय असेल, आझाद मैदानावर मोठा मोर्चा या ठिकाणी आला होता. या राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे ही भूमिका त्यावेळी भाईंनी त्या ठिकाणी घेतली. हा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या पद्धतीची भूमिका भाईंनी प्रामुख्याने आपल्या काळामध्ये त्या ठिकाणी घेतली. विषय सांगायला गेलं तर किमान 500-1000 विषय निघतील की भाईंच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याचं काम भाईंनी सातत्याने या ठिकाणी केलेलं. आणि आम्ही तर विधान परिषद मध्ये मी भाईंच्या बरोबर या ठिकाणी आमचं बसणं या ठिकाणी असायचं. विधान परिषद मध्ये देखील आता मगाशी निवेदकाच्या लक्षात आलं नाही, भाई शेजारी बसले होते, सत्कार चालू होते, त्यांची एक हाताची स्टाईल सेम ठरलेली आहे. आणि हा इशारा नारायण पाटील साहेब हा सभापतींना असायचा. दंगा चालू असला की भाई खाल्लं सांगायचे, थांबवा आता थांबवा. सभापती यांच्या इशाऱ्यावर चालायचे. इकडे सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण आहे हे या ठिकाणी बघितलं जात नव्हतं. आणि विधान परिषदचे व्हिडिओ तुम्ही बघितलं तर भाईची सीट सुद्धा मध्यभागी असायची. म्हणजे उजव्या बाजूला आम्ही सगळे विरोधातले, आता म्हणजे गेल्या काही वर्षातले आम्ही विरोधक. पूर्वी सत्तेत असताना आम्ही डाव्या बाजूला बसायचो, परंतु उजव्या बाजूला विरोधक म्हणून या ठिकाणी बसत असताना आमच्याकडून एखादा संघर्षाचा विषय आला, कधी कधी सत्ताधारी आणि विरोधक भिडत असतात, अगदी हातगाईवर या ठिकाणी विधान परिषद मध्ये या ठिकाणी वातावरण येत होतं. त्यावेळी एकच माणूस होता जो सामंजस्यपणाने हे सोडवायचा, ते म्हणजे या ठिकाणी भाई होते.
मी हे स्वतः गेले अनेक वर्षे या ठिकाणी अनुभवलेलं. संघर्ष ज्या वेळी या विधानमंडळामध्ये झाला त्यावेळी सामंजस्याची भूमिका, मध्यस्थ्याची भूमिका या ठिकाणी कुणी निभावली असेल तर ती बाईंनी या ठिकाणी निभावलेले अनुभव आम्ही विधान परिषद मध्ये सातत्याने त्या ठिकाणी घेतला. परंतु आपला मुद्दा कधी बाईंनी या ठिकाणी सोडला नाही. रामराजे निंबाळकर सभापती असताना त्या ठिकाणी अनेक किस्से, मला तर वाटतंय मी चित्रलेखांना यांना सांगणार आहे, तुम्ही बाईंची सगळी विधान परिषद मधली भाषणं एकत्र करा आणि ती सगळी लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं या ठिकाणी काम करा. आजचा जमाना असा आहे की या ठिकाणी चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो गर्दी होईना, सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो गर्दी हटेना, असा आजचा जमाना. मार्केटिंग हे अत्यंत या ठिकाणी महत्वाचं आहे. आम्ही केलेलं काम, आम्ही केलेलं कार्य हे नव्या पिढीला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. बाईंचं या जडणघडणीमध्ये असणारं योगदान असेल, या महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये असणारं योगदान असेल, या राज्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये असणारं योगदान असेल, जे मुद्दे त्या विधान परिषद मध्ये तडीस देण्याचं काम या ठिकाणी केलं. सत्तेत कुठलाही पक्ष असू दे, बाईंनी मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावंच लागत होतं. हा इतिहास या महाराष्ट्रानं पाहिलेला, हा इतिहास या महाराष्ट्रानं पाहिलेला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं तो अनुभवलेला आहे की भाई ज्यावेळी उभे राहिले त्यावेळी सत्ता कुणाची असू दे, विरोधक कोणी असू दे, भाईंचा पहिला ऐका, त्यांनी मांडलेला मुद्दा पहिला ऐका आणि त्याच्यावर निर्णय घ्या. ही भूमिका या विधिमंडळामध्ये घेतलेलं मी किमान 5, 50, 100 वेळा या ठिकाणी पाहिलेलं. आणि म्हणून ज्यावेळी माणसं कर्तृत्वाने या ठिकाणी मोठे होतात त्यावेळी त्या कर्तृत्वाचा पाया या रायगड मधला आहे, या भूमीतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला भाई या ठिकाणी असल्यामुळेच ती संघर्ष करण्याची ताकद तुम्हाला या भूमीतून सातत्याने या ठिकाणी राहील. आज आम्ही बघतो 2-1 निवडणूक या ठिकाणी झाली, एखादी ग्रामपंचायत हरली की महिनाभर कार्यकर्ता 2 महिने गायब या ठिकाणी असतो. त्याला वाटतं सगळं जग संपलं, परंतु जग संपलेलं नसतं. या परिस्थितीवर देखील मात करण्याचं सामर्थ्य या ठिकाणी असतं आणि अपयशावर यश मिळवायची ताकद असते. हे दाखवून देणारं नेतृत्व कोण असेल तर ते भाई जयंत पाटील आहेत, हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. यश अपयश या माणसाच्या आयुष्यामध्ये येत असतं. राजकारणात वर खाली या सगळ्या गोष्टी होत असतात. आम्ही 60 वर्ष काँग्रेसवाले या ठिकाणी सत्तेत होतो. भाजपचे 2 या ठिकाणी आमदार होते, 1 आमदार होते, 2 खासदार होते. अशा परिस्थितीत त्यांनी सत्ता मिळवायचं काम केलं. परंतु आता काँग्रेस आणि आम्हा सगळ्यांना वाटतंय की 10-15 वर्ष सत्तेतून बाजूला राहिलो की काय खरं नाही, कसं होणार, काय होणार असं आम्हाला चिंता वाटते. परंतु चिंता करण्याचं काय कारण नाही. आपण सगळ्या पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्रित राहिलं तर ही सत्ता उलटवायला या ठिकाणी वेळ लागणार नाही. ही सत्ता उलटवायला वेळ लागणार नाही, कारण की जयंत पाटील साहेबांसारखी विचाराची माणसं, एका विचारानं काम करणारी माणसं आज या इंडिया आघाडी आणि काँग्रेसच्या बरोबर महाविकास आघाडी म्हणून समर्थपणे या ठिकाणी काम करतात. ही विचाराची, हा विचाराचा पाया या ठिकाणी महत्वाचा आहे. उलट्या बाजूला काय चाललंय त्याच्यापेक्षा आम्ही विचारावर या ठिकाणी उभे आहोत हे आमच्यासाठी या ठिकाणी महत्वाचं आहे. उलट्या बाजूला आता भावकीत वाद चालू आहे, मुख्यमंत्री कोण होणार तिथनं वाद या ठिकाणी चालू आहे. उपमुख्यमंत्री वाट बघतात, एकदा मुख्यमंत्री केव्हा जातात, मला खुर्चीवर केव्हा बसायला मिळते. तिथला भावकीचा वाद एवढा चालू आहे की आता तुंबळ मारामारी तिथं चालू आहे. बघतोय ना पेपर मध्ये आपण, का नाही बघत? तुमच्या बी जिल्ह्यात असणारच की, हा का नाही? हा, तुंबळ मारामारी चालू आहे. एक वाक्यता नाही आहे, तू शाना का मी शाना अशी अवस्था महायुतीची या ठिकाणी झालेला आहे. आणि या सगळ्या प्रदूषणाच्या काळामध्ये चित्रलेखाताई हवेतलं प्रदूषण घालवायचे मोहीम या ठिकाणी घेत आहेत. परंतु विचाराचं प्रदूषण आहे, हे विचारानंच आपल्याला घालवावं लागेल. विचारच कायमपणे या ठिकाणी राहणार आहेत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली, महात्मा ज्योतिबा फुलेंनी या ठिकाणी आम्हाला दिशा दिली, सावित्रीबाईंनी या ठिकाणी शिक्षणाची द्वार आमच्या महिलांना या ठिकाणी उघडून देण्याचं काम या ठिकाणी केलं. हा विचार या घराण्यामध्ये आहे, ही संस्कार या घराण्यामध्ये आहेत. म्हणून चित्रलेखाताई मगाशी बसल्यावर या ठिकाणी संवेदनशील होत्या. कशासाठी संवेदनशील होत्या? त्या दारामध्ये 5-6 महिला उभ्या होत्या, मला त्यांची बसायची व्यवस्था करता येत नाही असं मला त्या बोलल्या. ह्या संवेदना कशामुळे आल्या?
ह्या विचाराच्या संवेदना त्यांच्याकडे या ठिकाणी आहेत की आज हॉलच्या पेक्षाही जास्त आल्या महिला तिथं उभ्या आहेत, त्यांना मला बसायची व्यवस्था करता आली नाही. हे जे माणुसकी आहे, हा हे संस्कार आहेत, हे या ठिकाणी विचारात्मक संस्कार येतात, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, आज भाईंचा वाढदिवस म्हणजे आपल्याला प्रेरणा देणारा हा वाढदिवस आहे, उद्याचं भविष्य काळाची वाट निर्माण करणारा वाढदिवस आहे. मागं काय घडलं त्याच्यापेक्षा उद्याचं भवितव्य या ठिकाणी महत्वाचं असणार आहे. आज आमदार झाला मध्ये उद्याचा सूर्य उगवणार नाही असं नाही आहे. उद्याचा सूर्य हा नक्कीच भाई जयंत पाटलांचा असेल, हा विश्वास देण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे. हा उद्याचा उगवणारा सूर्य निश्चितपणे आपला असणार आहे. आपल्याला थोडं या ठिकाणी सहन करावं लागणार आहे, आपल्याला थोडं या ठिकाणी त्रास सहन करावा लागणार आहे. आणि तो त्रास सहन करणाराच कार्यकर्ता भाई तुमचा असल्यामुळं आज कुठली सत्ता तुमच्याकडे या ठिकाणी नाही आहे. पडद्यावरनं कोणी हिरो या ठिकाणी वेगवेगळे अभिनय करत असले तरी खरं या राज्याचा आणि जिल्ह्याचा हिरो कोण असेल तर तुम्ही आहात, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. तुम्ही आहात हे आपण लक्षात ठेवा. खचून न जाता आमच्यासारख्या तरुणांची तुम्ही प्रेरणा आहात. आज आम्ही जयंत पाटील साहेबांच्याकडे बघतो, तो संघर्ष योद्धा म्हणून या ठिकाणी बघतो. आम्हाला काय त्रास कमी आहे का? कोल्हापूर जिल्ह्यात तर माझ्या उलटे सगळे आहेत. मी एकटा त्यासनी पुरून उरायचं काम या ठिकाणी करतो, कारण की विचारानं आम्ही पक्के या ठिकाणी आहोत. माझ्या महापालिकेला सगळे तिन्ही पक्ष एकत्र राहिले, ते सगळे एकत्र आले तरी 35 या ठिकाणी नगरसेवक माझे निवडून आणण्याचं काम कोल्हापुरातल्या जनतेने या ठिकाणी केलं. आज भाईंना देखील मला चित्रलेखा आणि भाई चित्रलेखा ताईंना आणि भाईंना देखील सांगायचं आहे, भाईंसारखं एक चांगलं नेतृत्व तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे या ठिकाणी आशीर्वाद देणारं अनुभवी नेतृत्व तुमच्याकडे अजून काय तुम्हाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला गुगल करायची गरज नाही, गुगल हेच आहेत. आता मोबाईलवर गुगल करायची गरज नाही. राजकारण कसं करायचं, चालता बोलता गुगल राजकारणातला तुमच्याकडे आहे. तुम्ही नशीबवान आहात. 50 वर्षाचा अनुभव असणारं व्यक्तिमत्व राजकारणातलं तुमच्याकडे या ठिकाणी आहे, ज्या नेतृत्वानं या जिल्ह्यातला सहकार जीवन ठेवण्याचं काम केलेलं आहे. भाई असू दे, आम्ही असू दे, महाराष्ट्रभर या ठिकाणी पडतो. एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक नसेल, तिथल्या शेतकऱ्यांची अवस्था काय असते हे आम्ही उघड्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. आज तुम्ही नशीबवान आहात. हा जिल्ह्याची बँक भाईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आहे, एकसंपणे आहे. म्हणून या सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करते. हा सहकारातला जो काही या ठिकाणी केंद्रबिंदू असेल, सहकारातल्या संस्था असतील, या संस्थेच्या माध्यमातून भाईने आज तुमच्यासारख्या सामान्य माणसांचा जीवनामध्ये आनंद आणण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आता आपली जबाबदारी आहे, पुढची 2 वर्ष या ठिकाणी आपल्याला राबवावं लागेल. 2029 ची आपल्याला तयारी करावी लागेल. मे मध्ये लोकसभा असतील, ऑक्टोबर मध्ये विधानसभा असतील. आता SIR चालू आहे, मतदार पुनर्निरीक्षणचं काम या ठिकाणी चालू आहे. BLO कोण आहे आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आम्ही नुसतं लाल सलाम म्हणून उपयोग नाही, आम्ही भाई की जय म्हणून उपयोग नाही, चित्रलेखा ताई की जय म्हणून या ठिकाणी उपयोग नाही. आम्ही प्रत्येक बूथ वर या ठिकाणी गेलो पाहिजे, तरच आमच्या घरामधले आमदार या ठिकाणी होणार आहे. उद्या जर या विधानसभेमध्ये आपल्या घरातला आमदार या ठिकाणी पाठवायचा असेल, विधान परिषद मध्ये आपला आमदार या ठिकाणी पाठवायचा असेल, तर SIR ही मोहीम अत्यंत या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची आहे. या देशातल्या 12 राज्यांमध्ये ही मोहीम राबवली. 5 कोटी मतदारांची नावं या ठिकाणी या देशामध्ये गायब झाली. आज तीच परिस्थिती तुमच्या आमच्यावर येणार आहे. 1 महिन्यामध्ये BLO ला हे सगळं करायचं आहे आणि त्यामध्ये तुमचं आमचं घरचंच नाव या ठिकाणी बाजूला जाणार आहे, ही अवस्था या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून माझी कार्यकर्त्याला इथं भाईंच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या सर्वांना, पक्षाच्या लोकांना विनंती करायची आहे की 1च महिना हा SIR साठी दिलेला आहे. भाई तुम्ही आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक आयोगाला भेटलो, त्यांना म्हटलं 6 महिन्याची मुदत द्या, त्यांनी दिली नाही. कारण की त्यांचा प्लॅनच आहे प्रत्येक मतदारसंघातले किमान 22,000 मतं या ठिकाणी कशी बाजूला जातील आणि ती आपल्या विचाराची कशी जातील, हा प्रयत्न त्यांचा असणार आहे. हे जर सगळं सत्य आमच्या समोर असेल तर आम्हाला दक्षता घ्यावी लागेल. आणि राजकीय पक्ष म्हणून उद्याचा आमदार इथला आपला करायचा असेल, मागच्या वेळी 90,000 मतं पडली, आता 1.5 लाख मताचं टार्गेट ठेवावं लागेल आपल्याला. आता 1.5 लाख मताचा टार्गेट ठेवावं लागेल. आपला घरचा आमदार करणं या ठिकाणी अवघड नाही.
माती या ठिकाणी चांगली आहे, माती भुसभुशीत आहे, चांगलं पीक चांगलं येऊ शकतं, परंतु पिकाची राखण करणं देखील आता एक मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे भाई. कारण की तुम्ही ज्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मोठं केलं, अडचणीच्या काळामध्ये काही लोक या ठिकाणी आपल्याला सोडून जातात, हा अनुभव तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतलेला आहे. परंतु आज जी माणसं भाई इथं आलेली आहेत ती कुठल्याही सत्यासाठी आलेली नाहीत, कुठल्याही आमिषाला बळी पडून आलेली नाहीत. तुम्ही सत्यात नसला तरी दबदबा आज देखील तुमचा कायम आहे, हा या लोकांच्या उपस्थितीवर या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून हा संघर्ष योद्धा जिवंत राहिला पाहिजे. हा संघर्ष योद्धा फक्त रायगड पुरता मर्यादित नाही, तर हा संघर्ष योद्धा महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहिजे हे सांगण्यासाठी कोल्हापूरचा तांबडा पांढरा इथं आलेला आहे. कारण की भाई मी मंत्री असताना माझ्याकडे जेवायला तांबडा पांढरा असला तर येतात, कोल्हापूरला आले की तांबडा पांढरा खाल्ल्याशिवाय या ठिकाणी जाईत नाहीत, अशी अवस्था आहे. विधानसभेत सुद्धा भेटले, तुझा तांबडा पांढरा कुठे विचारतात मला. म्हणजे त्यांच्यासाठी घरातनं मला डबा करून पाठवायला लागतो. एवढं त्यांचं कोल्हापूरवरचं प्रेम, आमच्या कुटुंबावरचं प्रेम हे सगळं या ठिकाणी आहे. आणि त्या तांबड्या पांढऱ्या मधला तांबड्यापणा त्यांनी आम्हाला विधान परिषद मध्ये अनेकदा दाखवलेला आहे. सरकारला धारेवर धरायचं, सरकारला वेठीस धरायचं, आपला मुद्दा सोडायचा नाही, या भूमिकेतून भाईंनी काम त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही नशीबवान आहात, कारण की शेवटी राजकारणामध्ये देखील नेतृत्व आपल्याला चांगलं असेल, दिशा दाखवणारा माणूस आपल्याला चांगला असेल तर आपण 4 पावलं पुढे जाऊ शकतो. म्हणून तुम्ही नशीबवान आहात. जयंतभाईंसारखं दूरदृष्टीचं नेतृत्व तुम्हाला या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये मिळालेलं आहे. तुम्ही त्यांचा हात या ठिकाणी सोडू नका, ताकदीनं त्यांच्या पाठीमागे राहा. ही परिस्थिती या ठिकाणी कायमपणे राहणार नाही. 15 वर्षानं फेरा या ठिकाणी बदलणार आहे. ज्या लोकांनी राम मंदिरातल्या पैसा या ठिकाणी सोडला नाही ते तुम्हाला आम्हाला काय सोडणार. म्हणजे राम मंदिरात लाखो लोकांनी, या देशातल्या कोट्यावधी लोकांनी 10 पैसे, 10 रुपये, 100 रुपये या राम मंदिरासाठी या ठिकाणी दिले. ते राम मंदिर लुटायला सुद्धा हे मागे पुढे बघत नसतील तर या देशाला लुटलेलंच आहे ऑलरेडी, अजून लुटायचं काय राहिलंय अशी साशंकता या ठिकाणी निर्माण झाली. आणि म्हणून माझी विनंती आहे, लोकांच्या पर्यंत जाऊया, लोकांना सांगण्याचं काम या ठिकाणी करूया. दुसरी एक चित्रलेखाताई माझी विनंती आहे, आज 50 आणि 50चा वरचा माणूस हा विचाराला आमच्या बरोबर आहे, कारण की त्यानं मागचा काळ बघितलेला आहे, चांगलं वाईट बघितलेलं आहे. परंतु 18 ते 25 या वयोगटाला आम्हाला समजावून सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे. बेरोजगारी किती वाढलेला आहे. मोदी साहेब आल्यानंतर रोजगार आला का? महायुतीचं सरकार आल्यानंतर किती नोकऱ्या लागल्या, किती उद्योग या ठिकाणी गेले, विजेचा दर किती वाढलाय, किती उद्योग आमचे या राज्यातले कमी झाले आणि त्यामुळे बेरोजगारी वाढली. हे नव्या पिढीला या ठिकाणी सांगणं अत्यंत या ठिकाणी गरजेचं आहे, कारण की त्यांचं भवितव्य अंधारामध्ये आहे. आज आजोबा आमच्या बरोबर आहे, बाप आमच्या बरोबर आहे, तर मुलगा आणि नातू मात्र दुसऱ्या वाटेवर आहे, अशी आमची राजकारणाची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून माझी आपल्याला ही विनंती आहे, थोडं परखड बोलतोय कोल्हापूरचा पाटील असल्यामुळं, त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की उद्याचं राजकारण आम्हाला करायचं असेल तर आमचा मुलगा आणि आमचा नातू आमच्या बरोबर पाहिजे. तो आज बिचारा इंस्टाग्रामवर आहे, इंस्टाग्रामवर जे चुकीचं येतंय तेच त्याच्या पुढे जातं आणि तेच त्याला या ठिकाणी सत्य वाटतं. देशामध्ये 60 वर्षामध्ये झालेला इतिहास या ठिकाणी दुर्दैवानं त्याच्या पुढे या ठिकाणी येत नाही. आम्ही रामाचे भक्त आहोत. मी 35 वर्ष रामनवमी करतो, फेसबुकवर टाकली नाही, कारण की राम आमच्या हृदयात आहे. आम्ही फेसबुकवर टाकायचं काम केलं नाही, परंतु आज सगळं चाललेलं आहे हे लोकांसाठी दाखवायसाठी या ठिकाणी चाललेलं आहे. आणि हे बाजूला, एका बाजूला हे दाखवायचं राजकारण आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमचं आमचं वास्तवाला धरून राजकारण आहे, सामान्य माणसाचे अश्रू पुसणारं राजकारण आहे. बाईंचा वाढदिवस नुसता करता आला असता, गुलाबाचा हार नुसता घालता आला असता, बुके आणि शाल नुसती देता आली असती, परंतु संस्कार घरचे काय आहेत, ज्यांची घरं पडली त्यांना सुद्धा चेक देण्याचा कार्यक्रम इथं आज झाला.
त्यांचे सुद्धा अश्रू पुसण्याचा कार्यक्रम झाला. हे संस्कार या घराचे आहेत आणि म्हणून या संस्काराला अभिप्रेत असणारं राजकारण उद्याच्या भविष्यकाळात या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी आज भाईंच्या वाढदिवसा दिवशी आपण सज्ज होऊया. भाईंच्या वाढदिवसा दिवशी एक शपथ घेऊया की 2029 चा आमदार आपला असला पाहिजे. ही लढाई आपल्याला पुढचे 2-2.5 वर्ष या ठिकाणी करावी लागेल. त्यासाठी आपण सज्ज राहूया. आम्ही कोल्हापूरकर तर तुमच्या बरोबर या ठिकाणी आहोतच, परंतु 29 ला सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. ते सरकार येण्याची सुरुवात कुठून होणार असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात होईल. या पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. भाईंना मनापासून शुभेच्छा देतो. दीर्घ आयुष्य लाभो अशी अंबाबाई चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.